आता आपण छप्रा सोडले, छप्रावरून निघालो आहे जबलपूरकडे जायला. पहिला स्टॉप आपण भरगी डॅमचा घ्यायचा असा विचार आहे. भरगी डॅम आणि त्यानंतर भेडाघाट. तर बघूयात काय होते, जमते काय जमते. कारण लेट बरंच झालं आपल्याला लॉज सोडताना. लॉजवाल्याने त्रास दिला, हॉटेलला गरम पाणी आलं नाही लवकर, त्यामुळं 1 ते 1.5 तास वाया गेला फुकट. जबलपूरच्या अलीकडे 28 किलोमीटरवर बर्गी नावाचे गाव आहे. बर्गी धरणाकडे जाण्यासाठी बर्गी गावात मुख्य रस्ता सोडून उजवीकडे वळावे लागते. स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे नागपूर जबलपूर हायवे हा सुस्थितीत आहे. या हायवेच्या आजूबाजूला बरंचसं जंगल आहे. वन्य प्राण्यांचा संचार असल्याचे फलकही जागोजागी पाहायला मिळतात. मुख्य रस्ता सोडून आपण आता बर्गी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो आहोत. हे अंतर जरी फक्त 12 किलोमीटरचं असलं तरी रस्ता खूप खराब असल्यामुळे अर्ध्या तासाचा वेळ लागू शकतो.
हे बर्गी डॅम आणि ही आहे नर्मदा नदी. नर्मदा बऱ्यापैकी मोठा डॅम आहे. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन पण आहे, जे की हे आहे. आणि त्या साईडने पण एक कॅनल आहे. कॅनल कालवा, उजवा कालवा नर्मदेचा बर्गी डॅमवरचा. याच्यातून सध्या पाणी सोडलेलं आहे, त्यामुळे भरपूर खालचं पाणी चाललं आहे खाली. आता हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट पण आहे. बरेच दरवाजे आहेत. दरवाजे म्हणजे जे कॅनलचे असतात ओपनिंग त्या. चला आता वरून बघूयात आपण. Let's go to the top and check it out. आलो आपण वर आता. इकडे होतो मगाशी खाली या साईडला. पूल दिसते तो कालवा आहे. आणि हा आहे नर्मदेचा बर्गी डॅम. प्रचंड मोठा आहे. हां आणि ते दिसतंय, थोडंसं झूम करतो. हां हे आहे नर्मदा, म्हणजे नदीत पाणी सोडायचे दरवाजे. हे आहे ते कॅनलचे दरवाजे उजव्या. आणि डावा कॅनल लांब कुठेतरी असेल. आता धुक्याचं दृश्य परिस्थिती आहे इथे, त्यामुळे ते काही दिसत नाही. दुपारची वेळ तरी पण फार धुकं आहे, कारण पाणी खूप आहे आणि थंड हवा आहे. हां चल जायचं, चल ओके बाय. बघा ते हा आहे धुआंधार धबधबा, भेड़ाघाट जबलपूर. खूप प्रसिद्ध आहे जबलपूरमध्ये पाहण्यासाठी. म्हणजे सर्वात पहिली गोष्ट तुम्ही सर्च केल्यावर पहिली गोष्ट जी येते ती येते, भेड़ाघाट आणि धबधबा धुआंधार. याचं नाव धुआंधार. आणि हे आजूबाजूला आहेत, हे आहेत मार्बल रॉक्स. मार्बल रॉक्स. हां हे आहे मार्बल रॉक्स ऑफ भेड़ाघाट. नर्मदेच्या आतमध्ये पांढरे दगड झालेले आहेत, मार्बल टाईप्स. का मार्बलच आपल्याला माहीत नाही, पण हे छान दिसतं पांढरं.